नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या या चॅनलवर। गणेश चतुर्थीच्या सणाच्या निमित्ताने आज आपण एका अद्वितीय प्रवासाला निघालो आहोत। आपण भेट देणार आहोत 2 चित्रशाळांना जिथे पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या तयार केल्या जातात। ह्या मूर्त्या केवळ धार्मिक पूजेसाठी नाहीत, तर त्या निसर्गाच्या संरक्षणाच्या दृष्टिकोनातूनही महत्त्वाच्या आहेत। चला आजच्या व्हिडिओमध्ये आपण मूर्तिकला, पर्यावरणपूरक पद्धती आणि यामागच्या कलाकारांच्या मेहनतीची सखोल माहिती घेऊया। आपला पहिला थांबा आहे मोरजकर चित्रशाळा। इथे गणेश मूर्त्या तयार करण्यासाठी पारंपरिक पद्धतीचा वापर केला जातो। मूर्त्यांमध्ये वापरली जाणारी माती गडद रंगाची असते, ज्यात विविध प्रकारच्या नैसर्गिक घटकांचा समावेश असतो। या चित्रशाळेत गणेश मूर्तीची सजावट पूर्णपणे पर्यावरणीय दृष्टिकोनातून केली जाते। मूर्त्यांचे रंग आणि सजावट ज्या पद्धतीने केली जाते त्यात पर्यावरणाचे नुकसान होत नाही। मोरजकर चित्रशाळेतील मूर्त्यांमध्ये लोकांच्या भावनांचा आणि धार्मिक श्रद्धेचा गहिरा भाव असतो। या मूर्त्या भक्तांच्या घरी म्हणजेच गणपती बाप्पा मोरया यांच्या स्वागतासाठी तयार केल्या जातात। आता आपण दुसऱ्या थांब्यावर म्हणजेच कुडासकर चित्रशाळेत पोहोचले आहोत। या चित्रशाळेत मूर्त्यांच्या निर्मितीमध्ये स्थानिक परंपरेचे अनुसरण केले जाते। मूर्त्यांची सजावट कलेच्या अनोख्या शैलीत केली जाते, ज्यामुळे त्या मूर्त्या धार्मिक उन्नतीसाठी आदर्श ठरतात। कुडासकर चित्रशाळेत कला आणि भव्यतेचा एक अनोखा संगम आहे। इथले कलाकार त्यांच्या कामात कौशल्य आणि धार्मिक श्रद्धेचे मिश्रण करतात। पर्यावरणपूरक गणेश मूर्त्या तयार करताना हे लक्षात घेतले जाते की मूर्त्या विसर्जनानंतर निसर्गास हानी पोचवू नयेत। या मूर्त्यांचा वापर धार्मिक पद्धतीने केला जातो, परंतु त्यांच्या निर्मितीच्या प्रक्रियेत पर्यावरणाच्या रक्षणाची काळजी घेतली जाते। या चित्रशाळांमध्ये प्रत्येक मूर्ती एक प्रातिनिधिक संदेश आहे। आपल्या धार्मिक आस्थेसोबत पर्यावरणाच्या रक्षणाची जबाबदारी घ्या। हे कलाकार त्यांच्या कलेद्वारे एक उत्कृष्ट उदाहरण देतात। आमचे नाव विद्याधर कुडासकर, माझे नाव आणि आम्ही म्हणजे शाळा आहे आमचे कुडासकर बंधू बाहेर बॅनर लायलेलो आसा। कितलीशीं वर्सां आमच्या बापायच्या परंपरेन चलयले, आमचे कधी 35-40 वर्सां सुरवात आसा आमची गणपती करपाची। एक्चुअली आमी बोड्ड्या कुमारवाड्या गणपती करता, पूण हांगासर मागीर ते पेंटींग वचता आमी हांगासर कोणाची म्हणजे बरी 40 वर्सां जाली हांगासर पेंटींग करता। म्हणजे पेंटींग करून आतां सद्या मातयेचेर पयलीं गणपती केलो न्ही, ते मागीर हांगासर गणपती पयलीं वायट प्रायमर मारलो, डिस्टंबर, मागीर तेजेर बॉडी कलर, मागीर तेका शेले भरता, मागीर तेका शेडिंग करून मागीर तेका दोळे पेंटींग लास्ट फायनल। म्हणजे आतां सद्या सुरवात केल्ली आसा। आतां आनी 15 दिसांनी आमकां 2-3 दिसांनी सुरू जातलें आमचें पेंटींग, दोळे शेडिंग सगळें। आतां प्लास्टर ऑफ पॅरीस आमी करीत ना, आमकां येता अशी गणपती करपाक, पूण आमी करिना, कित्याक तेजी विटंबना जावंक जायना म्हणून आमी जातीवंत आमी कुंभा अशें अशें हें न्हू की कोण करपाचें, कित्याक बापा पासून परंपरा चलोवन येयल्या की हातीचेच गणपती करपाचे आनी मातयेचोच गणपती हो पुजपाचो, हीच परंपरा चालू दवरल्या। लोकांक सुद्दां एक विनंती आहा की गणपती मातयेचोच पुजपाचो, अशें न्हू की तेजी मागीर विटंबना जावंक जायना, कित्याक ते प्लास्टरचो गेल्यार बुडयल्या उपरांत तो उफेता आनी तो उफेवन मागीर तो पाण्यान मागीर खंयसरूय वता। तर हांव तुमकां आतां विचारूंक सोदता, म्हणजे गणपतीची मूर्ती तयार करता पळय तेन्ना तुमकां सगळो असो चॅलेंजींग असो खंयचे कितें आसता? चॅलेंजींग म्हणजे आसा हे आमचे कलेक हातीर बसलेले आसा करता। पूण चॅलेंजींग म्हणजे कितें, जेन्ना आमी कोण आतां ऑर्डर दिली न्ही, कोण म्हणजे कोणी सांगलो आपल्याक अमके तरेचो गणपती जावप, तातूंत असो चेंजीस करचे पडटा, हातीन करचो पडटा गणपती, फूल गणपती मातयेचो हातीन करचो पडटा। ते एक आमकां चॅलेंजींग पार्ट। म्हणजे आतां तुमी कोण येता न्हू, आमचे कस्टमर येता, तांकां एक फोटो हाडून दिता, ते फोटोवाचेर आपल्याक असो गणपती जावो आनी असो करून दिता, तेन्ना मातशें एक चॅलेंजींग पार्ट जाता। तोच आमचो एक चॅलेंजींग सारको एक इम्पॉर्टंट आसता। म्हणजे ताका कस्टमराक सॅटिस्फायड जावंक जाय, तो गणपती केल्या उपरांत तो सॅटिस्फायड जालो काय आमचें मन खूश जाता। गणपती मातयेचे गणपती म्हणून लोकांक जड लागता, आनी लोकांक आतां कितें जड वजन, पयलीं कितें जाणटे बिणटे आसले मातयेचेच गणपती, आतांचे भुरगे जे तरणाटे आसात तांकां ल्हव गणपती जाय, पूण तांकां ती फुडें कितें जातलें पळय हे तेंचे कोण जाणटे आहा तेंच्यांनी सांगूंक जाय तांकां की मातयेचोच गणपती जावो। पूण थोडे आसात आतां पूण थोड्यांक ल्हव गणपती जाय, उखलूंक मातसो जड लागता, ताका लागून लोक हें करता। पूण हे आमच्या सरकारान सुद्दां आतां म्हणून केला, वार्षिक करता, बॅन हाडटा हे ते, पूण स्टॉप करूंक जाय
बाकी महाराष्ट्रीयन गणपती येतात आणि खंयसून काष्टाचे कोण गणपती येतात ते स्टॉप करून जाय इतले म्हणजे प्रदूषण जाणलंय ना पाण्याचे प्रदूषण किंवा ते पाणी उतरून आम्हीच पियातात आणि ते आमच्याच पोटात ते मागीर ते विटंबना जाली काय मागीर आपल्या मनाक दूख घालता ते प्रदूषण जाल्या उपरांत आपल्याकूच जिवाक त्रास जाता न्ही तेका लागून सरकारान मातसो एक स्टँड घेवपाक जाय की प्लास्टर ऑफ पॅरिस गणपती हे कंप्लीट बंद करूंक जाय गोंयांत महाराष्ट्राचे गणपती येयले म्हणून काय ना पूण तांकां सांगपाक जाय की तुमी मातयेचेच गणपती हाडा तुमकां हांगासर वाव मेळटा पूण प्लास्टरचे गणपती हे तुमी हाडूं नाका आनी आमी सुद्दां कोण करता गोंयांत जाल्यार प्लास्टरचे गणपती करपाकूच जायना. आज आपण मोरजकर आणि कुडासकर चित्रशाळांमधील पर्यावरणपूरक गणेश मूर्ती तयार करण्याची प्रक्रिया पाहिली. गणेश चतुर्थीत पर्यावरणपूरक मूर्त्यांची निवड करून आपण निसर्गाचा आदर करूया. या विशेष सणात आपल्या परंपरांचा आदर करत पर्यावरणीय दृष्टिकोनात योगदान देऊया. गणपती बाप्पा मोरया. आणि हो, अजून अशाच खास व्हिडिओंसाठी नोमॅडिक चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.